नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा 2400 रुपये जे आहेत ते देण्यात येणार आहेत आणि त्या संदर्भातला शासन निर्णय देखील आलेला आहे। तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, फॉर्म सुरू देखील आहेत। लाडक्या बहिणींसाठी ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे। लाडक्या बहिणींसाठी दिवाळीचं पुन्हा एकदा गिफ्ट सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आहे, घोषणा करण्यात आलेली आहे। पाहू शकता राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि महिलांमध्ये एकच वातावरण आनंदाचं पसरलेलं आहे। त्यामध्ये सरकारने वारंवार या योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत। या योजनेमध्ये वारंवार बदल करण्याचं कारण एकच की योजना सर्व महिलांपर्यंत पोहोचावी, लाभ सर्व महिलांना पोहोचावे। तर अशातच आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, 2400 रुपये पुन्हा एकदा अकाउंटला जमा होणार आहेत। सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। त्याबरोबरच सरकारी योजनांची माहिती आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणे। चला सबस्क्राईब करून ठेवा चॅनल। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडक्या बहिणींसाठी असणारी खुशखबर। शासनाच्या माध्यमातून 2400 रुपये अकाउंटला जमा करण्यासाठी त्यांना आता एक नवीन फॉर्म जो आहे तो भरावा लागणार आहे आणि हा फॉर्म तुम्हाला कोणाकडे भरायचा आहे, काय आहे, सविस्तर अपडेट पाहणार आहोत। त्या अगोदर महत्त्वाची माहिती पाहूया। पहा, लाडक्या बहिणींना जे दिवाळीचं बोनस मिळणार होतं 3000 रुपये, 3000 रुपये जे बोनस सरकारकडून देण्यात येणार होतं, हे बोनस तुम्हाला आलेलं आहे का नाही ते नक्की चेक करा अकाउंटला। याचं कारण असं आहे की बऱ्याच महिलांना डायरेक्ट पैसे जे आहेत ते खात्यात जमा होत आहेत, मेसेज येत नाहीत। लाडकी बहीण योजनेचे पैसे आत्तापर्यंत महिलांना जे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते आलेले आहेत, अशा महिलांना आता 7500 रुपये त्यांच्या अकाउंटला सरकारकडून आत्तापर्यंत लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना देण्यात आलेले आहेत। पहिल्यांदा पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये बहिणींच्या अकाउंटला जुलै आणि ऑगस्टचे या ठिकाणी पैसे आले 3000, त्यानंतर आले सप्टेंबरचे 1500 रुपये आणि आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत 3000 रुपये पुन्हा एकदा। हे 3000 रुपये जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्याप्रमाणे महिलांना भेटले त्याचप्रमाणे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे रक्षाबंधनाची ही ओवाळणी अगोदर देण्यात आली आणि त्यानंतर आता भाऊबीजेची ही ओवाळणी आहे 3000 रुपये। तर अशा प्रकारे हे 3, 3, 6 आणि 1, 7 आणि हे 500 रुपये, तर 7500 रुपये महिलांच्या अकाउंटला आत्तापर्यंत जमा करण्यात आलेले आहेत। सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7500 रुपये आलेले आहेत। तुम्हाला हे पैसे आले आहेत की नाही चेक करायचं आहे। याचं कारण असं आहे, लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे, सप्टेंबरचा जो तिसरा हप्ता होता तो 25 तारखेपासून महिलांना देण्यास सुरुवात झालेली होती, पण यामध्ये 25 सप्टेंबरला फक्त त्याच महिलांना पैसे मिळाले ज्यांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता। 4500 रुपये महिलांना अगोदर जे आहे ते ट्रान्सफर करण्यात आले। 4500 रुपयाची रक्कम डायरेक्ट ट्रान्सफर करण्यात आली आणि त्यानंतर मग 1500चा जो हप्ता आहे तो महिलांना मिळालेला आहे। पण यामध्ये बऱ्याच अशा महिला होत्या की सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो त्यांना मिळालेला नव्हता आणि काही महिला अशा होत्या की त्यांना खूप उशिरा हे पैसे मिळालेले होते। मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सप्टेंबरचा जो तिसरा हप्ता होता 1500 रुपयाचा, तो हप्ता मला मिळालेला नव्हता। सप्टेंबरचा तिसरा हप्ता मला मिळालेला नव्हता, पण आता काल रात्री हे पैसे मला आलेले आहेत। 1500 रुपये माझ्या अकाउंटला आलेले आहेत आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, हे पैसे डायरेक्ट आलेले आहेत, मला मॅसेज पडलेला नाही। फक्त अकाउंटमध्ये मी चेक केल्याच्या वेळेस मला समजलं की हे पैसे मला मिळालेले आहेत। मॅसेज आलेला नाही लाडकी बहीण योजनेचा, डायरेक्ट अकाउंटला पैसे हे जमा झालेले आहेत आणि तिसरा हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे। पहा, सप्टेंबरचा हप्ता जो आहे तो आता या महिन्यामध्ये जमा झालेला आहे, ऑक्टोबरमध्ये जमा झालेला आहे आणि तोही 5 तारखेला हा हप्ता जमा झालेला आहे। माझ्या पर्सनल अकाउंटला हे पैसे जमा झालेले आहेत। मी माझी वैयक्तिक माहिती तुम्हाला इथे सांगत आहे। तर 5 ऑक्टोबरला मला 1500 रुपये जे आहेत ते आलेले आहेत। डायरेक्ट मी चेक केला अकाउंटला तर हे पैसे मला तिथं पाहण्यास मिळाले
पण मेसेज मला आला नव्हता. आत्तापर्यंत 5 तारखेलाच हे पैसे मला पडलेले आहेत. मी त्या अगोदर अकाउंट चेक केलं तर त्या अगोदर पैसे पडलेले नव्हते, पण रात्री चेक केलं त्यावेळेस हे पैसे मला आलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला देखील मेसेज न येता डायरेक्ट अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही चेक करा अकाउंटला तुमच्या पैसे आलेले आहेत का लाडकी बहीण योजनेचे. तर हा जो हप्ता आहे तो खूप लेट महिलांना जमा झालेला आहे. लाडकी बहीण योजनेचा जो 3रा हप्ता आहे तो महिलांना खूप लेट जमा झालेला आहे. 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत. कालचं उदाहरण माझं वैयक्तिक सांगत आहे, तर 5 तारखेपर्यंत देखील हे पैसे आलेले आहेत आणि आज देखील बऱ्याच महिलांना हे पैसे येतील. त्याचबरोबर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 3000 रुपये देखील महिलांच्या अकाउंटला आलेले आहेत. खूप साऱ्या महिलांना हे पैसे पडलेले आहेत. तुम्ही तुमच्या जवळच्या महिलांचे देखील पैसे हे आलेले त्यांच्याकडून माहिती घेतली असेल किंवा तुम्हाला कळाले असेल की त्यांच्या अकाउंटला हे पैसे आलेले आहेत. तुम्हाला जर हे पैसे आले नसतील तर काळजी करू नका. सप्टेंबरचे पैसे तुम्हाला आले नसतील तरी काळजी करू नका. अगोदर 3,000 रुपये तुम्हाला आले असतील तर 100% हे पैसे तुम्हाला येतील. थोडा उशीर होईल पण पैसे नक्की मिळून जातील. आधी 1,500 येतील आणि त्यानंतर आता दिवाळीचं जे बोनस आहे महिलांसाठीचं सरकारकडून देण्यात आलेली भाऊबीजेची ओवाळणी जी आहे ती 100% तुम्हाला मिळणार आहे. मला 1,500 रुपये आलेले आहेत, पण आणखीन जे आहे ते 3,000 रुपये माझ्या अकाउंटला आलेले नाहीत. ज्यावेळेस हे 3,000 रुपये मला येतील त्यावेळेस नक्की मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेल की हे पैसे मला मिळालेले आहेत. पण मला आणखीन हे पैसे आलेले नाहीत. फक्त 1,500 सप्टेंबरचा जो 3रा हप्ता आहे तो मला काल रात्री मिळालेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर मिळालेला नसेल सप्टेंबरचा हा 3रा हप्ता तर मिळून जाईल 2-3 दिवसामध्ये. आणि 10 ऑक्टोबरच्या हे आतमध्ये दिवाळीचं बोनस आणि हे पैसे जे आहेत ते ॲड होऊन तुम्हाला 4,500 रुपये 10 ऑक्टोबरच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटला 100% येतील. कारण त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे. 13 तारखेनंतर तर 100% आचारसंहिता जाहीर होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर सरकारकडून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला हे पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशातच आता लाडकी बहीण योजने म्हणजे पैसे महिलांना मिळत असतानाच आणखीन एक महत्त्वाचा शासन निर्णय सरकारच्या माध्यमातून काल काढलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार महिलांसाठी खुशखबर आहे. जे 2,400 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत त्या संदर्भातला हा शासन निर्णय आहे. तर त्यामध्ये काय आहे पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेप्रमाणेच राज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांसाठी खुशखबर आहे. महिलांना पहा, राज्यातील महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 गॅस सिलेंडर जे आहेत ते मोफत देण्यात येत होते आणि आता या योजनेमध्ये मोठा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे. आणि या बदलानुसार पाहू शकता कालच्या तारखेचा हा शासन निर्णय आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच अन्नपूर्णा योजना महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि या योजनेमध्ये 3 गॅस सिलेंडर महिलांना मिळणार आहेत. पण हे गॅस सिलेंडर मिळण्यासाठी या अगोदरच्या शासन निर्णयानुसार गॅस जोडणी म्हणजेच गॅसचं जे कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर असणं गरजेचं होतं, तरच या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार होता. या योजनेमध्ये 830 रुपये रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार होती. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ज्या महिलांकडे उज्ज्वला गॅस आहे त्या महिलांना या ठिकाणी पाहू शकता की 830 रुपये एवढी रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येत होती. परंतु आता सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी म्हणजेच गॅसचं जे कनेक्शन आहे ते महिलांच्या नावाने असणं या अगोदर आवश्यक होतं. परंतु आता हे तुम्ही जर या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता परंतु तुमच्या जे गॅसचं कनेक्शन जे आहे ते तुमच्या घरातील इतर व्यक्तीच्या नावावर आहे, तुमच्या नावावर नसेल, महिलेच्या नावावर नसेल, तर आता हे कनेक्शन तुम्हाला ट्रान्सफर करता येणार आहे आणि या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे. तर या योजनेमध्ये जे 830 रुपये महिलांच्या अकाउंटला जमा करण्यात येत होते त्यामध्ये पहा 3 गॅसचे मिळून तुमच्या अकाउंटला जे आहेत ते 2,490 रुपये एवढी रक्कम तुमच्या अकाउंटला येणार आहे. पण त्यासाठी अगोदर तुम्हाला नेहमीप्रमाणेच गॅसचं जी प्रोसेस आहे ती करायची आहे. म्हणजेच गॅस भरून घ्यायचा आहे पैसे देऊन, परंतु त्यानंतर तुमच्या अकाउंटला हे पैसे जे आहेत ते मिळणार आहे. सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना सदर योजनेसाठी पात्र असणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असणार
आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही पात्र असाल तर 100% या योजनेसाठी देखील तुम्ही पात्र असणार. तुम्हाला या योजनेचा देखील लाभ मिळणार आहे. एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेऊ शकतो, म्हणजेच एकच पात्र असणार आहे. तर सदर लाभ केवळ 14.2 kg गॅस वजनाच्या गॅस सिलेंडरच्या जोडणीसाठी असलेल्या धारकांनाच असणार आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. तर अशा प्रकारे तुम्हाला आता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देखील लाभ घेता येणार आहे. लाडक्या बहिणींना अन्नपूर्णा योजनेचे देखील पैसे मिळणार आहेत. त्यांच्या अकाउंटला ही देखील रक्कम जमा करण्यात येणार आहे. या योजनेसंदर्भातल्या पुढच्या प्रोसेस अपडेट जाणून घेण्यासाठी आणि महिलांसाठी सरकारच्या नवनवीन योजना जाणून घेण्यासाठी आपले चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. परत भेटू लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन अपडेटसह. धन्यवाद.